हॅलो गाईज. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा आपला टॉपिक सुरू केला होता, ज्याच्यामध्ये की आपण बघितलं होतं की युनिट्सची डेफिनेशन बघितली होती आणि सिस्टीम ऑफ युनिट्स बघितले होते. युनिट सिस्टीम ज्या की किती प्रकारच्या होत्या? 4 प्रकारच्या होत्या. CGS, MKS, FS आणि SI सिस्टीम आपण बघितले होते मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर त्याचं डीप नॉलेज आपण बघितलं होतं की त्यानंतर आपल्याला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. आपण कन्व्हर्जन बघितले होते. ठीक आहे. तर आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटला सुरू करतो आहे, फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. तर बघा फंडामेंटल क्वांटिटीज काय आहे की अ फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन अनदर फिजिकल क्वांटिटी फॉर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. तर याचं मिनिंग काय होतं बघा की फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आपण फिजिकल क्वांटिटी बघितली की लेंथ, मास, डेन्सिटी, टेम्परेचर ह्या काय फिजिकल क्वांटिटीज आहे. तर अ फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन अनदर फिजिकल क्वांटिटी किंवा युनिट्स फॉर मेजरमेंट इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे बघा की अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाहीये. कशासाठी? मेजरमेंट करण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. बघा एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. A physical quantity which does not depend upon another physical quantity. दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसणाऱ्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. जसं की काय झालं बघा आता, जसं की लेंथ. ठीक आहे. तर लेंथ मोजण्यासाठी, ठीक आहे, लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला कोणत्या युनिटची गरज आहे? फक्त फक्त आणि फक्त मीटरची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. तर ही काय झाली? फंडामेंटल क्वांटिटी झाली. तसंच आपल्याला मास मोजायचं असेल, मास म्हणजे काय? वजन, वेट जर का आपल्याला मोजायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कोणती फिजिकल क्वांटिटी लागती? किलोग्राम. ठीक आहे. तर फक्त आपल्याला किलोग्राम म्हणजे मास जर का मोजायचा असेल तर आपण काय करतो? डायरेक्ट ते किलोग्राम मध्ये मोजतो. एक वजन काटा घेतो, त्याच्यावर ठेवतो, ते आपण डायरेक्ट किलोग्राम मध्ये दाखवते. ठीक आहे, चालेल. जर का आपल्याला टाइम मोजायचा असेल तर टाइम आपण कशामध्ये मोजतो? सेकंद मध्ये मोजतो. ठीक आहे. तर हे काय झालं? या सगळ्या झाल्या फिजिकल क्वांटिटी. मग आता तुम्ही म्हणसाल की मग फंडामेंटल क्वांटिटी नाहीत कोणत्या? कोणत्या नाहीत फंडामेंटल क्वांटिटी? बघा, तुम्हाला व्हेलॉसिटी माहित आहे. ठीक आहे. काय असते व्हेलॉसिटी? की डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आता बघा, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन हे जर का तुम्हाला माहिती नसेल काय आहे, ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्ही 12वीचं माझं एक लेक्चर आहे, फर्स्ट किंवा सेकंड लेक्चर असेल, ते लेक्चर अगोदर बघा. त्याच्यामध्ये मी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी काय आहे. ठीक आहे. तर ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन काय आहे. ठीक आहे. तर बघा, व्हेलॉसिटी जर का मोजायची असेल तर आपल्याला डायरेक्ट अशी व्हेलॉसिटी मोजता येत नाही कशामध्ये. जसं की लेंथ मोजता येते मीटरमध्ये, मास मोजता येतं किलोग्राममध्ये, टाइम मोजता येतो सेकंदमध्ये. तर व्हेलॉसिटी जर का आपल्याला मोजायची असेल तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा काय झाला? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. तर ठीक आहे. डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मोजतो? डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? डिस्टन्स असतं, एक प्रकारचं मिनिमम डिस्टन्स असतं ते. मी डिटेल्समध्ये ह्या लेक्चरमध्ये सांगत नाही, तुम्ही ते लेक्चर एकदा बघून घ्या. ठीक आहे. तर डिस्टन्स असतं ते. तर डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो? लेंथमध्ये मोजतो. ठीक आहे. तर लेंथमध्ये जर का मोजायचं डिस्टन्स, तर लेंथचा हे काय? युनिट काय? मीटर. ठीक आहे. आणि टाइम म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर टाइम आपण कशामध्ये मोजतो? सेकंदमध्ये मोजतो. तर व्हेलॉसिटीचं हे काय झालं? फिजिकल क्वांटिटी काय झाली व्हेलॉसिटीची? मीटर पर सेकंद. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट असं मीटर किंवा किलोमीटर किंवा सेकंदमध्ये नाही मोजता येत. व्हेलॉसिटी मोजायची असेल तर काय, कशी मोजावी लागेल? की मीटर पर सेकंद. म्हणजे मीटर पर सेकंद म्हणजे काय? की एखादी गोष्ट आहे, ठीक आहे, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. ठीक आहे. तर आपल्याला तिची व्हेलॉसिटी काढायची. ती किती व्हेलॉसिटीनं त्या ठिकाणी गेली. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी जर का काढायची असेल तर तिनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं अगोदर आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. समजा तिने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 10, 10 10 मीटर जर का तिनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ठीक आहे. किती सेकंदमध्ये ट्रॅव्हल केलं? 2 सेकंदमध्ये जर का ट्रॅव्हल केलं. काय?
तिने 10 मीटर डिस्टन्स एका गाडीने 2 सेकंदामध्ये जर का ट्रॅव्हल केलं आणि त्या गाडीची जर का व्हेलॉसिटी काढायची आपल्याला, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे डिस्टन्स काय आहे? 10 मीटर अपॉन टाइम काय आहे? 2 सेकंद. हे मीटर अपॉन 2 सेकंद. बे पंच 10 म्हणजे 5 मीटर पर सेकंद ही काय झाली? व्हेलॉसिटी झाली. कशाची? त्या गाडीची व्हेलॉसिटी झाली. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी आपल्याला अशी फाइंड आउट करायची असते. तर व्हेलॉसिटी डायरेक्ट फाइंड आउट करता येते का? नाही. अगोदर काय फाइंड आउट करावं लागतं? मीटर फाइंड आउट करावं लागतं. नंतर ते किती, नंतर त्याचा टाइम किती लागला त्याला ते फाइंड आउट करावं लागतं. नंतरच व्हेलॉसिटी निघते. तर व्हेलॉसिटी काय झाली? फंडामेंटल क्वांटिटी झाली का? नाही. ठीक आहे. तसंच आता हे झालं व्हेलॉसिटीचं. तर अशाच क्वांटिटी म्हणजे जी क्वांटिटी आपल्याला डायरेक्ट मेजर करता येते. जर का डिस्टन्स मोजायचा असेल, लेंथ मोजायची असेल, तर आपल्याला डायरेक्ट ती मीटरमध्ये करता येते. मीटर स्केल घ्या आणि डायरेक्ट लावून टाका. तुम्हाला लगेच मिळून जाते. तसं मास किंवा वेट मोजायचं असेल, तर वजन काट्यावर ठेवा, डायरेक्ट ते किलोग्राममध्ये दाखवून टाकते. त्यानंतर टाईम आपण कशामध्ये मोजतो? डायरेक्ट सेकंडमध्ये. म्हणजे दुसऱ्या एकच एकच युनिट लागतं त्याला, एक स्पेसिफिक युनिट लागतं त्याला. मीटर, किलोग्राम, सेकंद. एक स्पेसिफिक युनिट लागतं. ठीक आहे. फक्त एकाच युनिटमध्ये त्याचं काम होऊन जातं. पण व्हेलॉसिटीला तसं आहे का? नाही. अगोदर काय फाइंड आउट केलं आपण? डिस्टन्स फाइंड आउट केलं. नंतर मग त्या टाइम फाइंड आउट केला. नंतर आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड झाली मीटर पर सेकंदमध्ये. ठीक आहे. तर फंडामेंटल क्वांटिटी काय आहे? अ फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन. म्हणजे व्हेलॉसिटी जर का फाइंड आउट करायची, तर ती कशा-कशावर डिपेंड आहे? डिस्टन्स आणि टाईमवर डिपेंड आहे. पण लेंथ कशावर डिपेंड आहे का? नाही. ती डायरेक्ट मीटरमध्ये फाइंड आउट करता येते. ठीक आहे. मास कशावर डिपेंड आहे का? ते डायरेक्ट किलोग्राममध्ये फाइंड आउट करता येते. टाईम डायरेक्ट सेकंडमध्ये फाइंड आउट केला जातो. पण व्हेलॉसिटी डायरेक्ट मीटर पर सेकंडमध्ये फाइंड आउट नसते केल्या जात. तिला अगोदर मीटरमध्ये फाइंड आउट करावं लागेल, नंतर सेकंडमध्ये फाइंड आउट करावं लागेल, तेव्हा आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल. म्हणजे दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे. दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. निर्धारित म्हणजे दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी शिवाय ती निघू शकत नाही. याला दुसऱ्याची गरज नाहीये. यांचं मीटरमध्ये निघून जातं, किलोग्राममध्ये निघून जातं, सेकंडमध्ये निघून जातं. पण यांना तसं नाहीये. यांना दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागतं. ठीक आहे. तर ज्या क्वांटिटीला डिपेंड राहण्याची गरज नाहीये, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. तर आता फंडामेंटल जे युनिट्स आहेत, ठीक आहे. ह्या काय झाल्या? लेंथ, मास, टाइम हे काय झालं? क्वांटिटी. आणि हे काय झाले? युनिट, किलोग्राम. हे काय झाले? त्याचे युनिट्स झाले. हे काय झाले? मीटर, किलोग्राम, सेकंद हे काय झाले? युनिट झाले. तर असे 7 टाइपचे युनिट्स आहेत. तर ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. 7 टाइपच्या फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याचे युनिट्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा हे झाले 7 टाइपचे फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स which used to measure fundamental quantities called as fundamental units. या काय झाल्या? 7 काय झाल्या? या फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. कोणत्या कोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. इतक्या वेळेच्या आपण ज्या फंडामेंटल क्वांटिटी बघतोय त्या किती टाइपच्या आहेत? 7 टाइपच्या आहेत. कोणत्या कोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर यांचे काहीतरी युनिट्स आहेत. ठीक आहे. जसं लेंथ आपण मोजतो मीटरमध्ये, मास आपण मोजतो किलोग्राममध्ये, टाइम मोजतो सेकंदमध्ये. तसं प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या युनिट्समध्ये मोजल्या जात असते. ठीक आहे. तर त्याच युनिट्सला आपण काय म्हणतो? फंडामेंटल युनिट्स. तर हे 7 टाइपचे आपल्याला आता फंडामेंटल फंडामेंटल क्वांटिटीचे फंडामेंटल युनिट्स आपल्याला बघायचे. तर बघा सगळ्यात अगोदर आपण लेंथचं बघूया. तर लेंथचं फंडामेंटल युनिट्स काय आलं? मीटर झालं. बरोबर आहे. हे काय आलं? लेंथचं फंडामेंटल युनिट्स. मासचं काय झालं? किलोग्राम. ठीक आहे. त्यानंतर टाईमचं काय झालं? सेकंद. बरोबर आहे. त्यानंतर टेम्परेचरचं काय झालं बघा? केल्विन. टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो? केल्विनमध्ये मोजतो. इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये मोजतो? अँपिअरमध्ये मोजतो. इलेक्ट्रिक करंट आपण अँपिअरमध्ये मोजतो. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी जी आहे ती लाईट सोबत रिलेटेड असते. ठीक आहे. जी आपल्या घरात जी लाईट आहे, लाईट, ती लाईट लाईट सोबत काय रिलेटेड असते? ल्युमिनस इंटेन्सिटी. काय आहे? रिलेटेड टू लाईट. समोर-समोर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर ल्युमिनस इंटेन्सिटी बघा फक्त एवढं लक्षात ठेवा की रिलेटेड टू लाईट. लाईट सोबत ह्या गोष्टी रिलेटेड आहेत. ठीक आहे. तर हे ल्युमिनस इंटेन्सिटी जी आहे ती कशामध्ये मोजली जाते बघा? कॅन्डेलामध्ये मोजली जाते. ठीक आहे. कॅन्डेला नावाचं युनिट आहे. त्या युनिटमध्ये ल्युमिनस इंटेन्सिटी मोजली जाते. त्यानंतर अमाउंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स हा जो टॉपिक आहे हा केमिस्ट्रीचा टॉपिक आहे तुमचा. ठीक आहे. तर केमिस्ट्री म्हणजे कसं माहिती आहे का? तुम्ही केमिस्ट्रीमध्ये मोल नावाचा कन्सेप्ट शिकला असेल. ठीक आहे. मोल म्हणजे काय असते? मोल इक्वल टू मास डिवाइड बाय मोलार मास.
ठीक आहे. मास ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय मोलार मास ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अमाउंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. तर केमिस्ट्रीचा हा पॉइंट आहे. ठीक आहे. तर तोही आपल्याला फिजिक्समध्ये शिकायचा आहे. तर अमाउंट ऑफ सबस्टन्स याचं जे युनिट्स आहे, जे युनिट्स आपण कशामध्ये मोजतो त्याचं मोलमध्ये. ठीक आहे. हे कशामध्ये मोजतो आपण मोलमध्ये. आणि मोल काय असते मास अपॉन मोलार मास. ठीक आहे. तर हे झालं बघा 7 टाइप्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आणि हे त्याचे झाले फंडामेंटल युनिट्स. आता बघा जर आपण एखादी व्हॅल्यू काढली तर आता समजा आपल्याला लिहायचं समजा आपला आन्सर आपण व्हेलॉसिटीचा आता एक एक्झाम्पल बघितलं की एक जी बाईक आहे ती 10 मीटर डिस्टन्स 2 सेकंड मध्ये जर का ट्रॅव्हल करते तर आपण त्याची व्हेलॉसिटी काढली होती 5. ठीक आहे. तर 5च्या समोर आपण असं नसतो लिहत कधी की मीटर पर सेकंद असं पूर्ण नसतो लिहत आपण. ठीक आहे. तर याचे काहीतरी शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तर ते शॉर्ट फॉर्म कसे बघा मीटरचा शॉर्ट फॉर्म काय आहे एम आहे. ठीक आहे. तर किलोग्रामचा शॉर्ट फॉर्म काय आहे केजी आहे. स्मॉल एम केजी. त्यानंतर सेकंदचा शॉर्ट फॉर्म काय एस काढत असतो आपण. त्यानंतर केल्विनचं शॉर्ट फॉर्म काय के आहे. त्यानंतर अँपिअरचं शॉर्ट फॉर्म काय ए आहे. त्यानंतर कॅन्डेलाचं शॉर्ट फॉर्म काय आहे सी डी आहे. त्यानंतर मोलला आपण कसं लिहितो की एम ओ एल फक्त इतकंच. म्हणजे जे 5 मीटर पर सेकंद जे आपण लिहिलं ते कसं लिहायचं फक्त 5 एम पर सेकंद म्हणजे याचा अर्थ काय होतो मीटर पर सेकंद. हे काय झाले याचे शॉर्ट फॉर्म झाले. बरोबर आहे. तर बघा लेन्थचं फंडामेंटल युनिट्स काय मीटर, मासचं काय किलोग्राम, टाइमचं काय सेकंद, टेम्परेचरचं आहे केल्विन, इलेक्ट्रिक करंट आहे अँपिअर आणि कॅन्डल आहे ल्युमिनट इंटेन्सिटीचं. अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय झालं मोल. याचे झाले हे काय झाले शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं आता फंडामेंटल युनिट्स काय आहेत. हे आहे युनिट्स, हे आहे फंडामेंटल युनिट्स. या काय झालं फंडामेंटल क्वांटिटी. हे काय झालं त्याचे शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. कन्फ्युजन करायचं नाही. फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स आणि त्याचे शॉर्ट फॉर्म्स आहे. ठीक आहे. चालेल. तर याच्या नोट्स तयार करा. मी हे इरेज करतोय. व्हिडिओ पॉज करून याच्या नोट्स तयार करा. तर आता आपण समोरचा पॉईंट बघूया. तर बघा आता आपण काय बघितलं फंडामेंटल क्वांटिटीज आणि फंडामेंटल युनिट्स बघितले आपण आतापर्यंत. ठीक आहे. तर फंडामेंटल क्वांटिटीज काय होत्या की द फिजिकल क्वांटिटी which does not depend on another physical quantity for their measurements. बरोबर आहे की अशा फिजिकल क्वांटिटीज जर दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही मेजरमेंटसाठी त्यांना आपण काय म्हणलं होतं फंडामेंटल क्वांटिटीज म्हणलं होतं. ठीक आहे. आणि ज्या क्वांटिटी डिपेंड राहतात दुसऱ्या क्वांटिटीजवर त्यांना आपण काय म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजेच काय त्याची डेफिनेशन काय झाली द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन अनादर युनिट्स फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड एज डिराइव्ह क्वांटिटी. बघा मी तुम्हाला व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल सांगितलं होतं की व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे मीटर आणि सेकंद. ह्या जर का गोष्टी असेल तर तेव्हा जर आपल्याला काय फाइंड आउट करता येते तेव्हा आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करता येते. म्हणजे व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे मीटर आणि मीटर म्हणजे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आणि टाइमवर डिपेंड आहे. ठीक आहे. तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. की ज्या क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीज जे डिपेंड असतात अनादर क्वांटिटीजवर किंवा दुसऱ्या युनिट्सवर किंवा दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर ज्या क्वांटिटीज डिपेंड आहेत त्यांना आपण काय म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल बघा तुम्ही आता व्हेलॉसिटीचं. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल काय व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे. तर मी तुम्हाला अजूनही सजेस्ट करतो हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर मी 12च्या आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर प्लेलिस्टमध्ये फिजिक्स क्लास 12च्या प्लेलिस्टमध्ये आपलं फर्स्ट किंवा सेकंड लेक्चर असेल. आय थिंक सेकंड लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन असे 3 पॉईंट घेतलेले आहेत. ते तुम्ही एकदा बघून घ्या तर तुम्हाला व्हेलॉसिटी म्हणजे काय ते कळेल. ठीक आहे. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चालेल. तर डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजला जाते मीटरमध्ये मोजला जाते आणि टाइम कशामध्ये मोजला जातो सेकंडमध्ये मोजला जातो. बरोबर आहे. तर मीटर आणि सेकंद हे जर का दोन फिजिकल क्वांटिटी जर का आपल्याकडे असेल तर म्हणजे फिजिकल युनिट्स जर का आपल्याकडे असेल मीटर आणि सेकंद तरच आपल्याला काय फाइंड आउट करता येते व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी जर का आपल्याला डिनोट करायची असेल तर आपल्याला 2 युनिट्स लागतात. ते कोणते कोणते फंडामेंटल 2 युनिट्स लागतात आपल्याला. ते कोणते कोणते युनिट्स आहे मीटर आणि सेकंद. ह्या 2 युनिट्स
चा वापर करून आपण काय व्हेलॉसिटी आपण डिनोट करतो. ठीक आहे. तसं लेंथ डिनोट करण्यासाठी समजा लेंथ जर का डिनोट करायची असेल, तर आपल्याला 2 नाही एकच फंडामेंटल युनिट्सची आवश्यकता असते. तर सोप्या-सोप्या भाषेत सांगायचं झालं, की ज्या क्वांटिटीजना डिनोट करण्यासाठी 2 फिजिकल युनिट्स, फंडामेंटल युनिट्सची आवश्यकता असते. ठीक आहे. एकापेक्षा जास्त फंडामेंटल युनिट्स म्हणजे एकापेक्षा जास्त फंडामेंटल एक म्हणजे मीटर आणि एकापेक्षा जास्त जर का फंडामेंटल युनिट्सची जर का आवश्यकता असेल, कोणतीही क्वांटिटी डिनोट करण्यासाठी, तर तिला आपण काय म्हणतो? डिराइव्हड क्वांटिटीज म्हणतो. ज्याचं एक्झाम्पल काय बघितलं आपण? व्हेलॉसिटी. जर का अजून एक एक्झाम्पल बघायचं झालं, तर ॲक्सेलरेशन. ठीक आहे. ॲक्सेलरेशन काय असते? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. हा काय झाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. आणि ते आपण डिनोट कशाने करतो? व्हेलॉसिटी आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असते बघा? व्हेलॉसिटीचं काय असते? मास पर सेकंद आणि टाइमचं पण काय असते? सेकंद. जर का हे सेकंद खाली आलं, तर मास अपॉन सेकंदचा काय होईल? स्क्वेअर. तर ॲक्सेलरेशन डिनोट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? एम अपॉन एस स्क्वेअर म्हणजे मास अपॉन सेकंदचा स्क्वेअर म्हणजे एम अपॉन एस अपॉन म्हणजे एम अपॉन एस इंटू एस. ठीक आहे. तर हे काय झालं बघा, एकापेक्षा जास्त युनिट्स आपल्याला लागतायत ती क्वांटिटी डिनोट करण्यासाठी. तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो? डिराइव्हड क्वांटिटीज. जर का तिसरं एक्झाम्पल बघायचं झालं तर मोमेंटम. ठीक आहे. हे मोमेंटम वगैरे हे सगळं आपण हळूहळू शिकणार आहोत. ठीक आहे. तर मोमेंटम काय असते बघा? मोमेंटमचा फॉर्म्युला P इज इक्वल टू एम इंटू व्ही. तर एम काय झालं इथे? एम झालं इथे मास. ठीक आहे. एम काय झालं? मास. आणि व्ही फॉर काय झालं? व्ही फॉर झालं व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर पी इज इक्वल टू मास आपण कशामध्ये मोजतो? किलोग्राम मध्ये. आणि व्हेलॉसिटी आपण कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंड मध्ये. तर बघा आता इथं इथं आपल्याला किती युनिट्स लागले? 1, 2 आणि 3. म्हणजे मोमेंट म्हणजे काय झालं? मोमेंटमचं जर पूर्ण युनिट जर का दर्शक झालं, तर केजी इंटू मीटर पर सेकंद असं दर्शवावं लागते. म्हणजे एकापेक्षा जास्त युनिटची आपल्याला इथे गरज पडते. तर जी तर जी क्वांटिटी डिनोट करण्यासाठी एकापेक्षा जास्त युनिटची गरज पडते, अशा क्वांटिटीला काय म्हणतो आपण? डिराइव्हड क्वांटिटीज. आणि ज्या युनिट्सना आपण त्यांना दर्शवतो, केजी इंटू मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद स्क्वेअर, ज्या युनिट्सना आपण त्यांना डिनोट करतो, त्या युनिट्सला आपण काय म्हणतो? डिराइव्हड युनिट्स. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला? सप्लिमेंटरी युनिट्स. तर सप्लिमेंटरी युनिट्स काय आहे? बघा, आपण डिराइव्हड युनिट्स बघितले, फंडामेंटल युनिट्स बघितले, तसेच आपल्याला आता काय बघायचे? सप्लिमेंटरी युनिट्स. तर सप्लिमेंटरी युनिट्समध्ये 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण प्लेन अँगल बद्दल बघूयात. तर प्लेन अँगल काय आहे बघा? प्लेन अँगल तर प्लेन अँगल बद्दल जर का बघायचं तर काय आहे? इट इज द रेशो ऑफ म्हणजे प्लेन अँगल काय असतो? रेशो असतो. कशाचा? लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस ऑफ सर्कलचा. जर का डेफिनेशन जर का याची लिहायची झाली तर ती कशी येईल? इट इज द रेशिओ ऑफ लेंथ ऑफ an arc of circle to the radius of circle. ठीक आहे. म्हणजे याचा फॉर्म्युला काय झाला प्लेन अँगलचा? रेशो. इट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल. म्हणजे काय झालं? लेंथ ऑफ अन आर्क डिवाइड बाय टू द रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. प्लेन अँगल काय झालं? की लेंथ ऑफ अन आर्क टू द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे बघा, हा एक सर्कल आहे. हा एक सर्कल आहे. हा एक पॉइंट आहे जो की सेंटर आहे सर्कलचा. ठीक आहे. ही काय झालं त्याची रेडियस. इथे एक पॉइंट आहे ए. ठीक आहे. तर आता हा ए जो पॉइंट आहे याने ट्रॅव्हल केलं या बी पॉइंट पर्यंत. म्हणजे हा ए पॉइंट इथून इथपर्यंत गेला बी पॉइंट पर्यंत.
ठीक आहे. तर आता प्लेन अँगल काय होतो बघा, की प्लेन अँगल काय झाला, लेंथ ऑफ अन आर्क. तर हा सर्कलवर हे काय झालं, हे सर्कम्फरन्स झालं. याला काय म्हणतात, या पूर्ण या सर्कलला काय म्हणतात, याला काय म्हणतात, या एजला काय म्हणतात, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणतात त्याला. ठीक आहे. या पूर्ण आउटसाइडला काय म्हणतात, तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर आर्क कशाला म्हणतात बघा, की एखादा पॉइंट आहे ए आणि तो बी पॉइंट म्हणजे दुसऱ्या एका पॉइंट पर्यंत जातोय, तर जे डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतोय, जे हे जे डिस्टन्स आहे, हे जो ट्रॅव्हल करतोय, या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, आर्क म्हणतो. आर्क याला काय म्हणत असतं, आर्क म्हणायचं असतं. की जो पॉइंट, जेवढं त्या पॉइंटने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्या डिस्टन्सला म्हणजे ह्या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर जेवढं काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, आर्क म्हणतो. तर लेंथ ऑफ अन आर्क, ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क आपण कसं डिनोट करतो, ds ने डिनोट करतो. ठीक आहे, ds ने. आणि रेडियस ऑफ सर्कल आणि डिवाइड बाय आर, या दोघांचा जो रेशो आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लेन अँगल म्हणत असतो. कशा कशाला प्लेन अँगल म्हणतो आपण, की एक सर्कल आहे, त्याच्यावर एक पॉइंट आहे ए, तो ए वरून बी वर जातोय, तर त्यानं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्या डिस्टन्सला आपण आर्क म्हणतो. त्या डिस्टन्सची जी लेंथ आहे, ती लेंथ ऑफ अन आर्क ds डिवाइड बाय रेडियस ऑफ सर्कल. तर हे याचं जे रेशो आहे, त्या रेशोला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल म्हणत असतो. ठीक आहे. तर असं हा झाला प्लेन अँगल. आता काय करायचं, सॉलिड अँगल आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तर सॉलिड अँगल कसं आहे बघा, तर बघा आपण प्लेन अँगल अगोदर बघितला होता, ज्याला आपण डी थिटा म्हणतो. तर आता हा जो सॉलिड अँगल आहे, त्याला आपण डी ओमेगाने पण असं डिनोट करू शकतो. तर ठीक आहे, मी तुम्हाला या साईडला एक इमेज दाखवली आहे. त्या इमेजमध्ये बघा, की एक पूर्ण गोल आहे, पूर्ण पृथ्वीसारखं, आपण त्याला पृथ्वी म्हणूया, पृथ्वी. हे पृथ्वीसारखा गोल आहे, किंवा पृथ्वी सोडा, तुम्हाला टरबूज माहिती आहे, तुम्ही उन्हाळ्यामध्ये टरबूज खाता. तर टरबूज तुम्ही विकत घेत असताना तुम्ही काय म्हणता त्याला, बा लाल आहे का नाही ते सांगा. म्हणजे टरबूज आतमध्ये लाल आहे का नाही, आपण ते बघण्यासाठी काय करतो, तो आपल्याला पूर्ण एक टरबूज असतो, त्याच एक पूर्ण एक सर्कल राउंड शेप एक टरबूज असतो, आणि तो काय करतो बघा, आपल्याला एक असं कापून देतो आपल्याला ते टरबूज. इनसाइड ते आतमध्ये असं पूर्ण कापलेलं असते. म्हणजे तो कापलेला भाग जेव्हा आपण असा बाहेर काढतो, पूर्ण एक टरबूज आणि एक छोटासा भाग तो आपल्याला कापून दाखवतो, की टरबूज आतमध्ये लाल आहे का नाही त्यासाठी. तर तो भाग कसा असतो बघा, की एक असं वरतून असं चौकोन असते, आणि एक पूर्ण असं आतमध्ये अशी त्याची आरी अशी गेलेली असते. तर बघा, मी तुम्हाला साईडला एक इमेज दाखवलेली आहे. ठीक आहे. तर त्या इमेज मधून जर का आपण एक एक छोटासा भाग जर का आपण त्याचा काढून घेतला, तर त्याची इमेज कशी तयार झाली साईडला. बघा, हा झाला त्याचा एरिया. ठीक आहे, हा वरचा एरिया. आणि ह्या आतमध्ये आपण त्याला असं कट केलेलं आहे. सेंटर पर्यंत आपण त्याला कट केलेलं आहे. आणि हे पूर्ण असं सर्कल आहे. फक्त आपण एवढाच भाग त्याचा कट करून बाहेर काढून घेतला. ठीक आहे. तर फक्त आपल्याला एवढाच भाग बघायचा आहे. बाकीचं सर्कल आपण फेकून देऊ. ठीक आहे. तर फक्त आपल्याला एवढा भाग बघायचा आहे. ठीक आहे. तर मी हीच इमेज आता परत त्या 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 तिथे काढतो, आणि ती इमेज मी व्हॅनिश करून टाकतो. ठीक आहे. तर बघा, हा एरिया झाला, आणि हा आता आपण असा तो आतमधला असा पोर्शन घेतला होता, आणि हे सेंटर आहे. ठीक आहे. ही काय झाली, रेडियस. तर सॉलिड अँगल काय झाला बघा, तर हा रेशो आहे कशाचा, एरिया ऑफ अ गिव्हन स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियर. म्हणजे एरिया, कोणता एरिया, हा 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 कसा सॉलिड अँगल कसा डिनोट करतो आपण, की डी ए. हा जो वरचा एरिया आहे स्पियरचा, हा एरिया ऑफ स्पियर डिवाइड बाय रेडियस, ही जी रेडियस आहे त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर, याला काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल म्हणतो. ठीक आहे. तर एरियाची किंमत काय असते बघा, एरिया ऑफ स्पियरची किंमत 4πr² डिवाइड बाय आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर जसाला तसा आला. ठीक आहे. तर डीए ची किंमत काय, डीए म्हणजे एरियाची किंमत काय, डीए नाही, एरिया येतो. तर एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, कशाचा, स्पियरचा एरिया कसा फाइंड आउट करतो, 4πr². ठीक आहे. 4πr² जर का केलं, तर आपल्याला काय भेटत असतो, एरिया भेटत असतो. हा एरियाचा फॉर्म्युला आहे. कशाचा, एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, 4πr². तर 4πr² डिवाइड बाय हे आर स्क्वेअर जशाल तसं. तर आर स्क्वेअर कॅन्सल झालं. खाली काय उरलं, फक्त 4π. ठीक आहे. तर आपण बघा, लेंथ कशाने डिनोट करतो, लेंथ डिनोट करतो मीटरने. बरोबर आहे. तर तसंच हे जे 4π आहे, याच्या समोर आपल्याला काहीतरी लिहावं लागेल ना. सॉलिड अँगलचा जो युनिट्स आहे, ते युनिट्स आपल्याला लिहावं लागेल ना. ठीक आहे. तर ते जे युनिट्स आहे सॉलिड अँगलचं, ते युनिट्स कशामध्ये लिहितो आपण, हा जे 4π आहे, हे 4π जे युनिट्स आहे, म्हणजे 4π फक्त एक किंमत झाली. त्याची युनिट्स आहेत, ती युनिट्स आपण काय लिहित असतो, एस आर. एस आर म्हणजे काय,
स्टेरिडियन, आपण त्याला काय म्हणतो, STERADIAN, स्टेरिडियन. हे काय झालं, SR, त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितो, SR, स्टेरिडियन. हे बघा, STERADIAN, हे SR फॉर काय झालं, स्टेरिडियन. हे काय झालं, त्याचं युनिट झालं, कशाचं, सॉलिड अँगलचं. तर आज आपण काय काय बघितलं, आज आपण फंडामेंटल क्वांटिटी काय असते ते बघितलं, की फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी डिपेंड राहत नाही दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीवर मेजरमेंटसाठी. ठीक आहे. नंतर आपण 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या. त्या 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट बघितले वेगवेगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, डिराइव्हड क्वांटिटी, की ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी किंवा दुसऱ्या युनिट्सवर डिपेंड आहेत त्यांना दर्शवण्यासाठी, त्यांचं मेजरमेंट घेण्यासाठी. ठीक आहे. तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डिराइव्हड क्वांटिटीज. त्याच्यानंतर आता आपण शेवटचा पॉईंट बघितला, सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी युनिट्स काय झालं, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, दोन टाईपचे सप्लिमेंटरी असतात. तर प्लेन अँगल काय झालं, लेंथ ऑफ अन आर्क डिवाइड बाय रेडियस ऑफ सर्कल. जर का आपण केलं तर आपल्याला काय भेटतं, प्लेन अँगल भेटतो. आणि सॉलिड अँगल कसा आपल्याला भेटतो, की एरिया ऑफ अ गिवन स्पिअर, म्हणजे जो स्पिअर आपण बघितला, आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं टरबूजचं आणि पृथ्वीचं, की त्याच्याहून आपण एक छोटासा जर का भाग काढून घेतला, रेडियस पासून जर का असा काढून घेतला आतमध्ये, तर काय होईल. आणि मग तर तर तो जो भाग आहे त्या भागाबद्दल आपण डिस्कशन केलं, की एरिया ऑफ अ गिवन स्पिअर, तो वरचा जो भाग आहे ह्याचा, त्याचा जो एरिया आहे डिवाइड बाय रेडियस ऑफ अ स्पिअर. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगलचा आपण युनिट काय ठेवलं, की स्टेरेडियन. ठीक आहे. SR ने आपण त्याला डिनोट करतो. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समोरचे पॉईंट शिकायला सुरू करूया. तर काही अडचण असेल तुम्हाला तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. चालेल. धन्यवाद.